लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे, डाएट करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत. कमी गूळ कमी तूप वापरून हे लाडू बनवलेले आहेत. साहित्य बघूया काय काय आहे. 200 ग्रॅम बदाम घेतलं, 200 ग्रॅम काजू घेतलं, 100 ग्रॅम पिस्ता घेतलं आणि 50 ग्रॅम सीड्स घेतले, पंपकिन सीड्स 100 ग्रॅम अक्रोड घेतलेत, 100 ग्रॅम तीळ घेतलेत, 100 ग्रॅम जवस घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही खारीक घेऊन आणि साफ करून घ्यायची आहे. कुटून त्याच्यातल्या सगळ्या बिया काढायच्या आहे. ऊन नसेल तर चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेली आहे. आणि अर्धा किलो आता हे खोबरं मी किसून घेत आहे. सगळे हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मग नंतर स्वच्छ केल्यानंतर याला छान थोड्याशा एकदम तुपामध्ये भाजायचं आहे. काही जिन्नसला तर तूप पण भाजायला लागत नाही, फक्त काजू बदाम आणि खारीकला आपण फक्त तूप थोडंसं वापरतो. खारीक भाजून घेतल्यानंतर अशा पद्धतीने थोडं थंड व्हायला ठेवायचं. त्याने मग ती कडक होते आणि चांगली दळता येते. खोबरं भाजून घ्यायचं आहे एकदम थोडंसं लाल होईपर्यंत, मग ते थंड करायला ठेवायचं आहे. आणि नंतर हे खोबरं भाजून घेतल्यानंतर टिश्यू पेपरने थोडी कढई पुसून घ्यायची आणि थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये बदाम भाजून घ्यायचे. बदाम अशा पद्धतीने फुटले पाहिजे, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. जर तुम्ही हे जिन्नस चांगले बंद आचेवर भाजून घेतले नाही तर लाडू हे खराब होऊ शकता. मी अक्रोड एकदम थोडे घेतले होते कारण माझ्याकडे थोडेच होते म्हणून थोडेच घेतले होते. तुम्ही 100 ग्रॅम अक्रोड घेऊ शकता. नंतर पिस्ता भाजून घ्यायचा आहे, नंतर जवस भाजून घ्यायचा आहे, नंतर मग सफेद तीळ भाजून घ्यायचे आहे. सगळे 100 ग्रॅम मी घेतलेले आहे आणि मग सीड्स भाजून घ्यायचे आहे. हे सगळं भाजून घेतल्यानंतर मग आपण नंतर मिक्सरमधून काढणार आहे. मखाणे पण भाजून घ्यायचे आहे, खसखस पण भाजून घ्यायची आहे. खसखस मी 50 ते 25 ग्रॅमच घेतलेली आहे, जास्त मखाना अशा पद्धतीने फुटला पाहिजे असा भाजून घेतला पाहिजे. आणि मग हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे. खारीक ज्यावेळेस आपण मिक्सरमधून काढतो त्यावेळेस ती जास्त बारीक होत नाही. मग अशा पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायची, मग छान बारीक होते आणि 2-3दा ती बारीक करून घ्यायची आहे. त्यावेळेस आपण बदाम हे करतो त्यावेळेस थोडेसे कुटून घ्यायचे आहे आणि मग ते लवकर बारीक होतात. काजू बदाम थोडेसे कुटून आणि मग ते दळायला हे सगळं बारीक करताना एक काळजी घ्यायची आहे. एकदम पिठासारखं बारीक करायचं नाही. तुम्ही जवस आणि तीळ हे पिठासारखे बारीक करू शकता, पण काजू बदाम हे थोडेसे मोठे मोठे राहिले पाहिजे, कारण की नंतर ज्यावेळेस गूळ कमी पडला तर परत आपल्याला मिक्सरमधून काढायला लागतं त्याला लाडू बांधण्यासाठी. आता खसखसमध्ये मी वेलची घेतलेली आहे. खसखसमध्ये वेलची दळून घेतल्यावर चांगली बारीक होते. एवढ्या सगळ्या साहित्याला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो निम्मा करून मी तो गरम करून घेणार आहे. कापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं एवढं पाणी टाकायचं, अर्धी वाटी, आणि नंतर तो शिजवून घ्यायचा. पूर्ण विरघळल्यानंतर 1 मिनिट ठेवायचा आणि लगेच मग ते सारणामध्ये आपण जे केले त्याच्यामध्ये ओतायचा आणि पटापट मिक्स करून घ्यायचं. दोघांची मदत घ्यायची आहे बांधायला, कारण की हे थंड पडल्यानंतर लाडू बांधले जात नाही. आणि मग निम्म करून तुम्ही लाडू बनवू शकता. खूप छान आणि पौष्टिक लाडू बनतात.